महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सीकेपी हॉल खारघर आणि ठाणे येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आदितीताईंच्या हस्ते पदवाटप करण्यात आले। तसेच यावेळी काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। या प्रसंगी मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, महिला जिल्हा अध्यक्षा वनिताताई घोटपगार, माजी नगरसेवक सुहास देसाई तसेच सर्व नगरसेवक, सन्माननीय नगरसेविका आणि सर्व सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नजीब भाई, आपला तर आयुष्यात संघर्षासाठी आणि आपण कुठेही असलो तरी दोघं जण प्रत्येकाला सळो की पळो करतो। त्यामुळे मी आदितीताईंना विश्वास देतो की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महापौर कुठल्या पक्षाचं बसेल हे नक्की राष्ट्रवादी ठरवेल। आता आपण अनेक दिवसापासून जे कार्यकर्ते प्रतीक्षेत होते, खरं तर दोनदा आम्ही तटकरे साहेबांची वेळ घेतलेली प्रदेशला जावं म्हणून, पण आज आदितीताईंच्या शुभ हस्ते जिल्हा कार्यकारिणीच्या सगळ्या प्रमुख लोकांचं पदवाटप होत आहे आणि त्यानंतर एका विश्वासाने काँग्रेसमधनं रमेश शिंदे असतील, जिया शेख असेल, त्यांचे सर्व सहकारी यांचा देखील पक्षप्रवेश हा आदितीताईंच्या हस्ते होणार। यानंतर चौकर आणि मयूर सरम, राजन धुमार, सलीम सावंत, संदीप शरद कोळी, शशिधर जाधव, अजित शेख, दिनेश कांबळे, पल्लवी गिर आणि मयूर सरम। लखबीर सिंह गिल, डॉक्टर मुमताज शाह आणि नजीब ताई समोर। यानंतर चिमके, बीरू कांबळे, रफीक शेख, वसीम गुड्डू, विशाल गांगुर्डे आणि नोमन उस्मान कुरेशी। वीरू कांबळे, सुभाष तायडे, संतोष पाटील, जिबिडे, दिनेश मेहरोर, विजय देशवास कुलकर्णी, सुनील पाटील, उस्मान कुरेशी। यानंतर हॉकर सेलसाठी त्यानंतर 49 कळवा मुंबई विधानसभेचे अध्यक्ष। यानंतर आपण ब्लॉक अध्यक्ष पदाकडे वळतोय। सुमित गुप्ता, अमोल गायके, शंकर कोळेकर, प्रवीण मम्मूभाई, इम्तियाज बनू, नाव घेतलं दोनदा तुमचं। यानंतर गेले अत्यंत चांगले बनायचे असं मोहम्मद जिया सय्यद, कुठल्याही लोक शिफारसीने झाली नव्हती काँग्रेसमध्ये। मोहम्मद जिया सय्यद यांना सरचिटणीस प्रशासन असं नियुक्ती पत्र पण आदितीताईंनी द्यावं ही त्यांना विनंती करतो। यानंतर आर्थिक विनीत तिवारी जी,
विनीत तिवारी यांना आपण युवक कार्याध्यक्ष पद देतोय। रमीत शेख यांना आपण सरचिटणीस राष्ट्रवादी यांना आपण चिटणीस राष्ट्रवादी यादव यानंतर तौफिक शेख यांना असंघटित दोष यादव 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभेमध्ये आपण याला व्यापारी सेल मध्ये आपण उपाध्यक्ष पद देतोय। आदेश सिंग मयूर बोरिवले बशीर अनीश गुप्ता आणि पठाण ग्रामीण पठाण सय्यद अकरम बशीर अनीश गुप्ता यांना प्रवेश देतोय। तशा प्रकारचं कल्याण आखाडे साहेब त्यांना फहीम अन्सारी यांचा राष्ट्र ईशा नरसिंग यादव ओळा मांजरा ब्लॉक महाराष्ट्रातील माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी लाभ दिला अशा महाराष्ट्राची कन्या महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन द्यावे। धन्यवाद। सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळा त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या पदवाटप सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आदरणीय आनंददादा परांजपे, जिल्ह्याचे अध्यक्ष नजीबभाई मुल्ला, व्यासपीठावर माझ्या समोर उपस्थित असणारे सुहासजी देसाई, माजी नगरसेविका वहिदाताई खान, माजी नगरसेविका अंकिताताई, माजी नगरसेवक जाफरबाई नुमानी, माजी नगरसेवक राजूजी अन्सारी, महिलांच्या अध्यक्षा वनिताताई, महिलांच्या कार्याध्यक्षा मनीषाताई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मोहसिनजी शेख, आदित्यजी धुमाळ, युवकांचे अध्यक्ष नित्यानंदजी वाघमारे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदेशजी पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष महिलांच्या मायाताई कटारिया, ठाणे लोकसभेचे निरीक्षक अनुप पाटील, इथे उपस्थित असणारे चौलकरजी असतील, हेमंतजी वाणी असतील, व्यासपीठावर उपस्थित असणारे पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील। मी सुरुवातीलाच आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई आणि भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये आमचे रमेश इंदिसे साहेब, त्याचबरोबर सियाजी शेख, आरतीजी प्रधान, विनीतजी तिवारी, अजितजी ओझा, रमेशभाई शेख, विष्णूजी घाडगे, प्रथमेशजी यादव, आकाशजी यादव, तौफिकभाई शेख, संतोषजी यादव, आदेशजी सिंग, मयूरजी बोरिवले, भारत चंद्रगुप्त पवार यांच्या सहित असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासूनचं स्वागत या ठिकाणी सुरुवातीला असतं। मला एका गोष्टीची जाणीव आहे की नजीबभाई आपण जवळपास व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांमध्ये सर्वात सिनियर नगरसेवक, जास्ती टर्म लढवलेले 2002 सर्वात जास्ती वेळा महानगरपालिकेची निवडणूक लढवणारे
पक्षाने आदेश दिल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अगदी एका आठवड्याच्या पक्षाच्या आदेशावर निवडणूक लढवणार आहे। त्याचबरोबर या संबंध परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये आपण सहभागी होत असताना विधानसभेची निवडणूक आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या इथल्या राजकीय समीकरणाला सामोरं जाऊन सुद्धा पक्षाची ताकद टिकवण्यामध्ये आपण संघर्ष करत आहात। मी आपले या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मनापासून आभार मानते, अभिनंदन करते। मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना जवळून त्या ठिकाणी काम करत असताना पाहत आलेली आहे। आदरणीय दादांसोबत, तटकरे साहेबांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या ठिकाणी काम करतात। आमच्या इथली कोकणातली कुठली निवडणूक आली, एखादीच निवडणूक अशी असेल जिथं नजीकबाईची उपस्थिती नसेल, नाहीतर सगळ्या निवडणुकीमध्ये फक्त ठाणे शहरामध्ये जिल्ह्यात नाही पण कधी ज्या वेळेला पक्षाला कुठे आपल्या सहकार्याची गरज असेल तिथं कार्यकर्ता म्हणून नजीकबाई त्या ठिकाणी निश्चितपणाने असतात। म्हणून पक्षाचा खरा कार्यकर्ता कसा असावा, पक्षाचा निष्ठावंत पदाधिकारी कसा असावा हे नेहमीच आम्ही तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिजे। एखादा व्यक्ती ज्या वेळेला निवडणूक लढवतो, नगरसेवक म्हणून तुमचा जो रिझल्ट आहे तो 100% लागतो, पण पदवीधरची निवडणूक तुम्ही लढवली त्यावेळेला वेगवेगळ्या राजकीय समीकरणातून तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं। शेवटी पदवीधरची नोंदणी ही प्रक्रिया 3-4 वर्ष आधी सुरू होत असते। आता पुढच्या पदवीधरची आता चालू झालेली आहे आणि ती असताना सुद्धा एका आठवड्याभराच्या पक्षाच्या आदेशावर तुम्ही निवडणूक घेता। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महायुती सरकारमध्ये आपण सहभागी झालो होतो। आपल्याला माहिती होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जी आपली विचारधारा आहे ती लोकांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून जी आपली ती सवय झालेली त्या विचारधाराशी आपण जुळले गेलेलो। आजही महायुतीमध्ये सहभागी असलो तरी आपण त्या विचारधारेशी जुळले गेलेलो, पण कुठे ना कुठेतरी त्या विधानसभेच्या वेळेला संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं, पण कुठेही पराभव आपला झालाय म्हणून ते खचले नाहीत। उलट आजचा हा पक्ष प्रवेश ही सुरुवात आहे आणि म्हणून ही सुरुवात ही आजच्या दिवाळीच्या आपल्या पूर्व संध्येला म्हणजे काही दिवसांवरच आता दिवाळी आहे आणि हा एक आता सुरुवातीला एक छोटा धमाका तुम्ही केलेला आहे। पुढच्या कार्यकाळामध्ये अधिक तुमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं बळकट व्हावा अशीच मी अपेक्षा सुरुवातीच्याच माझ्या मनोगतामध्ये या निमित्ताने करते। ठाणे शहराचं आणि ठाणे जिल्ह्याचं या सहित मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, इथं संपर्क मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी ही पक्षाच्या माध्यमातून मिळाली। गेल्याही वेळेला ती मिळाली। मला आठवते लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आम्ही बनवत होतो त्यावेळेला आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण मीटिंग घेतली। माझ्या अनेक इथं महिला पदाधिकारी आहेत। आनंदात तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला आम्ही लाडकी बहीणचं रजिस्ट्रेशन चालू केलं, आपल्या महिला पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन मध्ये सर्वात चांगलं काम केलं। ठाण्यातल्या महिला पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन मध्ये सर्वात त्या ठिकाणी चांगलं काम केलं। काम करत असताना त्यांना ज्या ज्या अडीअडचणी यायच्या त्या तिथे आम्हाला सांगायच्या आणि आम्ही तशा त्याच्यामध्ये सुधारित करायचो। आताही KYC ची प्रक्रिया सुरू आहे। सर्व पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत। कुठलीही पात्र लाडकी बहीण आम्ही या लाभापासून वंचित ठेवणार नाही असा निर्धार महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाने केला। त्यामुळे जी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे ती अशाच पद्धतीने पुढे कार्यरत राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या वेळेला आपण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू केली, मला आवर्जून सांगायचं आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिलं कार्यालय ठाणे शहरामध्ये होतं। आजही आम्ही या गोष्टीचा उल्लेख करतो की सर्वात उत्कृष्ट कार्यालय जर पहिल्याच त्या टप्प्यामध्ये कुठं चालू झालं असेल तर ते ठाणे शहरात। तोही कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल। 2 वेळा तो कार्यक्रम रद्द झाला, त्याची तयारी नजीबाई तुम्ही आनंदादा तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केली होती, पण तरी सुद्धा तिसऱ्यांदा त्यावेळेला त्या कार्यक्रमाची तारीख ठरली आणि अजितदादांच्या आणि तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या पद्धतीनं त्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। मला आज आपल्याला मनापासूनची विनंती करायची आहे, आज रमेशजी असतील, इतर त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत, त्याचबरोबर आपले भारतजी पवार असतील, भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे, त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि ज्यांना ज्यांना आज आपण पदांचं वाटप केलं मला त्यांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगायचंय
की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन जर वाढवायचं असेल तर ज्या पदाची तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या पदाअंतर्गत तुम्ही अधिकाधिक शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज आपण सत्तेतला भाग आहोत. एका बाजूला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार, एका बाजूला त्या सरकारचा आम्ही भाग आहोत आणि पुढेही महायुतीचं सरकार अशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतात. पण ठाणे शहरामध्ये आपण सत्तेत असताना सुद्धा लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतोय किंवा आपण सत्ता गृहीत धरतोय अशा पद्धतीची कार्यकर्त्यांकडून कुठलीही वागणूक ही होता कामा नये. आपल्याला जनतेसमोर जात असताना त्यांना वाटलं पाहिजे की हे जरी सत्तेत असले तरी हे कार्यकर्त्यांसारखे काम करतायत आणि आमच्या या सर्व अडीअडचणींकडे लक्ष देतात. मी ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व करते. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मला आमदार होण्याची संधी पक्षाने त्या ठिकाणी दिली. काम करत असताना ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत. आज ठाणे शहर वाढतंय. आम्ही काही दिवसांपूर्वीच आदरणीय मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई खारघर त्या परिसरामध्ये होणाऱ्या एअरपोर्टचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. हा संबंध परिसर पुढच्या कालावधीमध्ये आणखी डेव्हलप होणार. आता पालघरच्या तिथल्या पोर्टची पण अनाउन्समेंट झाली. कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक नकारात्मक परिणाम हा ठाणे शहरावर होतो. शहरातले सगळे प्रश्न तुमचे वेगळे आहेत. आज रस्ता असेल, पाणी असेल, वैद्यकीय सुविधा असेल, हे सगळे प्रश्न आहेत. मला प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला सांगायचंय की आपापल्या वॉर्डमध्ये तुम्ही लक्ष द्या. दुसऱ्या वॉर्डमध्ये कोण काय करतंय, किती काम करतंय याच्यापेक्षा आपल्या वॉर्डमध्ये आपण पक्षासाठी 100-200 मतं कशी वाढवू शकतो ह्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर जो संकल्प नजीबाईंनी ठेवलेला आहे आणि तर जो काही विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की पुढच्या कालावधीमध्ये ठाणेचा महापौर बसत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय महापौर होणार नाही, हा जो संकल्प आहे तो जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करायचं. आम्ही बऱ्याचशा वेळेला एक अनुभव घेतलेला आहे. आज काँग्रेस आणि वेगवेगळ्या पक्षातील या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत. मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचंय आपण सगळे एका विचारधारेतून आलो. ज्या वेळेला अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला पहिली त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि आमची विचारधारा काय आम्ही बदलू शकत नाही. आमची विचारधारा काय आम्ही बदलू शकत नाही. आज आपण सत्तेमध्ये आहोत. आजही अल्पसंख्याक विभाग हा सर्वात जे काही पहिले 5 कार्यरत असणारे पक्षाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा अल्पसंख्याक विभाग सुद्धा आहे. आज VGNT असेल, OBC असेल, ह्याही संघटनांना तितकंच महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिलं जातं. त्यामुळे सर्व धर्म समभावाची ही विचारधारा ही फक्त पक्षामध्ये नाही. आम्ही लाडकी बहीण योजना पण ज्या वेळेला आणली त्याच्यामध्ये जाती धर्माचा भेद केला नाही. आज सर्व ज्या महिला आहेत सगळ्या समाजाच्या सगळ्या धर्माच्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की आता निवडणुका पुन्हा एकदा जवळ आल्या. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता तुमची म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक साधारणपणे 2-3 महिन्याच्या याच्यावर आली. आता परत चालू होतील की यांनी यांच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज केलं. एका बाजूला आपण सत्तेत असणं ही लोकांची कामं करून देण्यासाठी गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघितलात तर अजितदादांनी कधीही सत्ता गृहीत धरली नाही. उलट अधिकाधिक लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यरत राहिलेला आहे. त्यामुळे एका बाजूला महायुतीच्या सरकारमध्ये आपण असताना आपली विचारधारा ही कुठेही आपण सोडणार नाही. त्याच्यामुळे कुणी पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे, आपल्याला आपल्या कामातून दाखवायचंय की आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो. आणि म्हणून आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक विकसित कसं करता येईल, अधिक आम्हाला इथे पक्ष संघटन कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करणार. आज शिवाजी आपण पण त्या ठिकाणी आहात. माझ्या वडिलांसोबत आपण त्या ठिकाणी त्यावेळेला 92-93 साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काम केलं. ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. 85 साली त्यांनी निवडणूक लढवली पण 5000 मतांनी त्यांचा पराभव झाला. 92 साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्याच्या आधी ते युवक काँग्रेसचे तालुक्याचे आणि मग जिल्ह्याचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. आम्ही सगळ्यांनी सुद्धा संघटनेमध्ये काम केलं. मी स्वतः सुद्धा 2011-12 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवती संघटना स्थापन झाली. त्यावेळेला आम्ही बऱ्याचशा जणांनी एकत्र काम केलं.
त्याच्यानंतर 7-8 वर्षांनी मी पहिली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली। संघटना चालवत असताना काय अडचणी असतात आम्हाला, संघटना चालवत असताना किती संघर्ष आपल्याला करावा लागतो, एकेकाची बारीक सारीक कामं आपल्याला कशा पद्धतीने करावी लागतात त्याला पक्षासोबत जोडून ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ही आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी अनुभव घेऊन आहोत। त्यामुळे संघटनेचं काम करत असताना तुम्ही सगळी मंडळी किती झटतात किंवा काय काय अडीअडचणींना सामोरं जातात ही सगळी नोंद ही पक्ष नेतृत्वाकडे आहे। त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेला पक्षाला संधी मिळेल आपल्या संघटनेतल्या लोकांना संधी देण्याची, त्या वेळेला निश्चितपणाने आपल्या या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जिथं जिथं शक्य होईल तिथं अधिकाधिक कार्यकर्त्यांना बळ कसं देता येईल यासाठी संपर्क मंत्री म्हणून तुमच्या सर्वांची प्रतिनिधी म्हणून मी पक्षाकडे निश्चितपणाने असणार आहे। त्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये अजिबात ही चिंता करू नये, कारण मी आपल्याला सांगितलं की एका बाजूला आपण सत्तेमध्ये आहोत, इथे दोन्ही आपल्या सत्तेतले मित्र पक्ष सुद्धा आहेत। त्यामुळे एका बाजूला त्यांच्या काही वेळेला त्यांच्यासोबत काही वेळेला त्यांच्यासोबत संघर्ष करून आपल्याला पक्ष संघटना ही टिकवावी लागत असते। या सगळ्या परिस्थितीतून सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आपण कुठेही कमी पडता कामा नये, ही दक्षता ही आपण सगळ्यांनीच पुढच्या कालावधीमध्ये घ्यावी अशीच विनंती मी तुम्हाला आज त्या निमित्ताने मी करते। पुन्हा एकदा विधानसभा मला वाटते मतदारसंघाचे पण आपण पदाधिकारी नेमलेले आहेत, त्यांनाही या निमित्ताने मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन। आणि माझी आनंददा तुम्हाला नजीबाईंना बाकी सर्व जे आमचे माजी नगरसेवक आहेत अनेक वर्षांपासूनचा तुमचा निवडणूक लढवायचा अनुभव आहे, पण प्रत्येक निवडणूक वेगवेगळे मुद्दे घेऊन येत असते। आत्ताची होणारी पुढची निवडणूक बऱ्याच वर्षांनी होते, कोविडच्या कालावधीमध्ये निवडणूक झाली नाही, मधल्या कालावधीमध्ये कोर्टामध्ये जे काही तिथं पिटिशन झालेले होते त्यामुळे त्या ठिकाणी राहिलं, नंतर लोकसभा विधानसभा आणि आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे। ज्या ज्या नगरसेवकांनी 2-2, 3-3 वेळा निवडणूक लढवलेली आहे मी त्यांनाही पुन्हा एकदा सांगेन की आतापासून तुमच्या वॉर्डचे तुम्ही दौरे करा, आत्ताचे प्रश्न काय आहेत तुमच्या मतदारांचे हे तुम्ही समजून घ्या। जे 7-8 वर्षापूर्वीचे प्रश्न आहेत तेच प्रश्न आता असतील असं नाही। शहर आहे, शहर बदलतं, मतदारांच्या मागण्या मतदारांच्या अपेक्षा बदलत राहतात। त्यामुळे ज्या ज्या नगरसेवकांनी अनुभवी आपल्या सगळ्या उमेदवारांनी आधी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क करावा। ज्यांना ज्यांना तुम्ही वॉर्ड वाईज पदाधिकारी नेमलेला आहे त्यांची एक टीम तुम्ही तयार करा, त्यांना टार्गेट द्या। जर विद्यार्थी संघटनेचा असेल तर त्यांनी त्या एज ग्रुपच्याच मतदारांपर्यंत पोहोचायचं, जो युवकचा असेल त्यांनी फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, जे तुमचे पेरेंट बॉडीचे असतील त्यांना त्या ठिकाणी या सगळ्यांना गाईड करण्यासाठी तुम्ही ठेवलं पाहिजे, जे ओबीसीचे असतील त्यांनी त्या घटकापर्यंत पोहोचावं, जे अल्पसंख्याकचे असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत संपर्क करावा। आपण सगळेच जण जर सगळं करायला गेलो तर ते काय आपल्याच्याने होत नसतं। त्याच्यामुळे आज तुम्हाला नजीबबाई आणि आनंददा हे कॉम्बिनेशन जे मिळालेलं आहे ज्याचा उल्लेख नजीबबाई आपण त्या ठिकाणी केला, राम रहीम हे रेअर कॉम्बिनेशन आहे। मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं कॉम्बिनेशन तर कुठंच नसेल आणि दोघांनाही सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथला माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळा अनुभव झालेला आहे। पण तुमचा एवढ्या वर्षांचा सगळा अनुभव हा तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत पणाला लावायचा आहे आणि पक्षाचा आपला झेंडा हा अधिकाधिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसा उंचवला जाईल हा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा। तुम्हाला या समस्त कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देते। 2017 मध्ये साधारणपणे जे काही आपले 30-35 नगरसेवक होते त्याच्यानंतरची सगळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे, पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे नगरसेवक आणि संख्या ही तशीच बरकरार कशी ठेवायची ही जबाबदारी आणि हा संकल्प नजीबबाई तुम्ही, आनंददा तुम्ही, सुभाषजी तुम्ही, सगळे माजी नगरसेवक सगळे पदाधिकारी आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये करावा अशीच विनंती मी या निमित्ताने करते। आपण सगळ्यांनीच मला या ठिकाणी बोलवलं, त्यानंतर आणखी 2 महानगरपालिकांचं आपली आढावा बैठक आहे, त्याच्यानंतर उर्वरित त्यांची आम्ही पुढच्या त्या ठिकाणी बुधवारी आपण घेणार आहोत। त्यामुळे जे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आढावा बैठकीला असणार आहेत जे काही ते सूचना देतील तंतोतंत तसाच्या तसाच मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यामुळे आज संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना मी एका बाजूला शासनाची मंत्री जरी असली तरी तुमच्या सर्वांसोबत एक पक्षाची सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यकर्ता म्हणून
पक्ष वाढवत असताना तुमच्या ज्या सूचना येतील ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून अधिकाधिक त्याला पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद कसा मिळेल हेच काम हे संपर्क मंत्री म्हणून किंवा तुमच्या सर्वांची सहकारी म्हणून करण्याचा माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करते. तुमच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अधिक बळकट होईल अशीच अपेक्षा या निमित्ताने ठेवून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम, अल्लाह हाफिज. लाडकी बहिणीचे प्रोड्युसर डायरेक्टर ज्यांच्या संकल्पनेने या महाराष्ट्राला लाडकी बहीण योजना भेटली, या राज्याचे मंत्री, ठाणे जिल्ह्याचे आपले संपर्क मंत्री, आमची बहीण, आमची नेते आदित्यताई तटकरे मॅडम, आपले माजी खासदार, या आपल्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंदभाई परांजपे साहेब, नुकताच आपल्या कुटुंबात प्रवेश केलेला मला जुना सहकारी माझा भाऊ सुहास देसाई साहेब, नगरसेविका वैदाप्पा, अंकिताताई, आमचे जिल्हाध्यक्ष गोटपगारताई, कार्याध्यक्ष भगतताई, आमचे जफरभाई नोमानी साहब, तकी चौनकर साहब, नसीर भाई, हुसेन साहब, आमची छोटी बहीण चांगल्या पद्धतीने आक्रमकतेने मुंबईचा किल्ला लढते आमची नेहा मॅडम, शाह साहब, इंगे साहब, मंगेश जी, राजू भाई, इब्राहिम भाई, रवि पालवजी, सावंत साहेब, आमचे मोहसिन भाई, वीरेश, वीरू काही तब्येत बरोबर नसल्यावर येऊ शकला नाही, त्यांनी फोन केला होता. मग आमचे विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ, सर्व माझ्या कुटुंबातले सहकारी आणि विशेषतः आज ज्या कारणास्तव आपण हे कार्यक्रम आयोजन केलेला आहे, जुने माझे आवडते सदैव त्यांच्या तत्परतेने सहकार्य मी करणारा माझे काँग्रेस पक्षातले सहकारी जे आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत, सर्वांना मी स्वागत करतो. आज आपला एक चांगला सण आहे की इंदे साहेबांच्या नेतृत्व, जिया, मग तो विनीत असो, इतर सर्वांच्या नेतृत्वात आज काँग्रेसने आमचे सर्व कुटुंबातले जुने सहकारी आज आपल्या बरोबर जुळत आहे. पण त्याचबरोबर आज या आपल्याकडे उपस्थित मध्ये आपल्या पक्षातले तरुण, महिला वर्ग, ज्येष्ठ सर्व आहेत. येत्या काही दिवसात महापालिकाची निवडणूक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत मागील काही काळ असा होता, 2002 ला निवडून आलो आम्ही, तर निम्मे नगरसेवक कळवा मुंब्राचे होते आणि मॅक्सिमम पक्षाचे नगरसेवक जे होते 2002 ला आम्ही 27 आलो होतो, तेव्हा 104 ची संख्या होती. 27 ते 29 आलो होतो, त्यापैकी 15 ते 16 नगरसेवक शहरी भागातले होते, बाकीचे काही कळवा, 3 का 4 कळव्याचे होते, बाकीचे मुंब्र्यातून 4-5 असे यायचे. पण काळांतराने शहराला दुर्लक्ष झाल्यानंतर जी ताकद आपली उरलेली होती ते फक्त मुंब्रामध्ये आणि कळवामध्ये होती. शहरी भागात मी सोडलं, आमचा 4चा पॅनल आणि हनुमान जगताने सोडले 2017 प्रमाणे तर कोणी निवडून आलेलं नव्हतं. पण आम्ही एक संकल्पना एक थेट ठरवलं, परांजपे साहेब, मी आणि इतर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, का पक्षाचा विकास आणि लोककार्य व्हायला पाहिजे. तर आपला मतदारसंघ एवढा नाही, पण जिथे जिथे आपल्यावर प्रेम करणारे आणि विश्वास ठेवणारी लोक तिथपर्यंत आपण त्याच ताकदीने त्यांच्या सोबत जायला पाहिजे. म्हणून जी योजना आम्ही राबवतो ते कळवा मुंब्र्याला पण देतो, शहरी भागात पण देतो. आम्ही छत्री वाटप करायचा कार्यक्रम केला. मी माझ्या दरवर्षी छत्री वाटप होत असते माझ्या मतदारसंघात, पण आम्ही फक्त तिथपर्यंत थांबलो नाही. आम्ही आमच्या कळव्यातल्या कार्यकर्त्यांना पण दिले, मुंब्र्यातल्या नगरसेवकांना पण पक्षामार्फत दिले, व शहरी भागातला छोटा सुमित गुप्ता नावाचा आमचा कार्यकर्ता, तो म्हणाला, साहेब पक्ष जिवंत ठेवायचा फक्त 200 द्या. आठवलं, याला पण 200 द्या. पण ताकद देण्याचं काम हे दादांनी आम्हाला शिकवलं, की जो कार्यकर्ता जिथे असेल त्याचं काम करायचं, तो किती फायद्याचा, तिथे किती मतदाराचा, तो किती मतदार आपल्याला मिळवून देऊ शकतो हे विचार न करता तो कार्यकर्त्याचं काम करत राहायचं, ही शिकवण दादा तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई मार्फत आम्हाला उपलब्ध झाली. आज सत्तेचा आम्हाला काही फायदा नाही येत आहे, पण शेवटी नाव आहे
म्हणून जगतो आणि एवढा मोठा संसार घेऊन जाण्याची धमक आम्ही सर्वांमध्ये, आम्ही सत्तेचा कुठला फायदा न घेता आजपर्यंत राष्ट्रवादी इथे आम्ही जिवंत ठेवलोय. आज सत्तेत आम्हाला म्हणजे कुठला निधी आला, कुठला फंड आला, म्हणजे महापालिकेत कलेक्टर ऑफिस असू द्या का इतर कामात जे आम्हाला कार्यकर्त्यांनी कमवलेलं नाव आहे त्याचा फक्त PR आणि आपले संबंधित अधिकाऱ्यांबरोबर रिलेशनवर आज आम्ही इथे चालत होतो. आज बजवा आपल्या समोर एवढा कार्यकर्ता तुम्हाला दिसतं. शॉर्ट नोटीस 2 दिवसाचा कार्यक्रम केला. सुहासनी सांगितलं तर नक्की शेवटचा मोर्चा झाला. आज पत्रकार वर्ग आहे. 2007 सप्टेंबर 2000चा मोर्चा कसा होता? 1.5 किलोमीटर लांब होता. गुरुवारचा दिवस होता. नजीकपुरला अध्यक्ष होता आणि हे सहकारी माझ्या सोबत होते. 25,000 पेक्षा जास्तचा मोर्चा होता. 1.5 किलोमीटर होता. पोलिसांच्या रेकॉर्डवर पण एवढा मोर्चा कधी काढला नाही. वर्किंग डे मध्ये काढला तो पण सकाळी 11 वाजता. गुरुवारचा दिवस होता. 25,000. पण ते मोर्चाच्या नंतर माझ्या अंगाशी म्हणलं 7 दिवसानंतर भलतच काय शासनाने तेव्हाच्या सरकारने माझ्यावर आरोप टाकले. कारण एवढा मोर्चा कधी निघू शकत नाही राष्ट्रवादीचा. सर्वांचा बघण्यासारखं आश्चर्यचकित झालं होतं. नक्की आम्ही मैदान पण भरू, पण येत्या निवडणुकीत मला तुम्ही सर्वांना सांगायचंय आपण हरलो नाहीये. आपण विधानसभा आपण एकलो या जिल्ह्यात आपण 2च विधानसभा लढलो. बरोबर परांजपे साहेब? शहापूर आणि कळवा मुंब्रा म्हणजे ठाणे महापालिकेत आपण पराभूत झालो. पण कुठे तुमचा अध्यक्ष खचताना बघितलंय तर तुम्ही पण खचायचं नाही. जब तक जान है जब तक साथ दूंगा तुम्ही अजिबात खचायचं नाही. किती पण त्रास होऊ द्या, किती पण राजकीय समीकरण राष्ट्रवादीला दाबण्यासाठी बदल होऊ द्या. माझे जेवढे इच्छुक माजी नगरसेवक त्यांना सांगतो, साथ देणार असेल तर शेवटपर्यंत द्या एवढा सांगतो. अल्लाह ईश्वरवर विश्वास ठेवा. जय आपलाच आहे. या पुढच्या महापालिकेच्या समीकरण मध्ये राष्ट्रवादी ठरवेल तोच महापौरला बसणार आहे. हे शब्द माझ्याकडून घेऊन द्या. हे शब्द माझ्याकडून घेऊन द्या. त्या दिवशी तुम्हाला लागेल सत्तेची ताकद काय असते तेव्हा कार्यकर्त्यांची कामं काय देणार. 4 माझ्यावर आजपर्यंत आम्ही माझा परांजपे साहेब हे सर्व बसणारे तमाम लोकांना नेते मंडळी कार्यकर्त्यांवर तुमच्या मित्रमंडळीवर तुम्ही विश्वास ठेवून आमच्या बरोबर जोडले. शेवटचे 4 महिने राहा पराभूत झालो, पण आज बसायला तुमच्या हक्काचा दादांनी आणि तटकरे साहेबांनी हक्काचा मालकी हक्काचं कार्यालय दिला. आज आपण भाड्या तत्वावर नाहीये. हक्काचं कार्यालय आपल्याला दिलं कारण तुम्ही खचून जाऊ नये. आज आपल्या कार्यालय आल्यावर वाटतं ना माझा पक्ष कार्यालय. आमच्या काँग्रेसच्या सदस्यांना विचारा कधी मला हक्काचा वाटला का नाही. त्या हक्काचा पक्ष तुमचा आहे. आम्ही हक्काचे तुमचे. काम करताना मागे पुढे होतो, उशीर होतो, कधी कधी आम्ही संपर्कात येत नाही. पण असं नव्हे की आम्ही तुम्हाला विसरलो नाही. ज्या दिवशी संपर्कात किंवा ज्या दिवशी भेटतो त्या क्षणात काम करण्याची जिद्द आम्हाला दादांनी तटकरे साहेबांनी प्रफुल्लबाईंनी दिलेली याची जाणीव आम्ही तुम्हाला करून देतो का नाही. म्हणून पुढचे 4 महिने जिथे आपण विधानसभेला कमी पडलो तर युद्ध चालत राहतात, येत राहतात. विधानसभा एक पराभूत झालो तर खचड्या निवडून आलेला पराभूत झालेला नाही. सो निवडून आलेला मतांनी तो खचला हिमतीने. आपण तिथेच सह्याद्रीचं पर्वत आपण उभे आहोत तुमच्या ताकदीवरनं. आज काँग्रेसची ताकद आम्हाला भेटलेली आहे. आज वागळे पासून शिवाजीनगर या परिसरातून मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत. मला आज परांजपे साहेब आपण ताईला आणायला गेले, आनंद वाटला का रिक्षा चालक लांब रिक्षा लावून आले. मी त्यांना विचारलं क्या हो, तो बोले भैया आज हम खुशी से आपके पास प्रवेश लेने आए हैं. तो बोला रिक्षा 2 घंटे छुट्टी करके रस्ते पे लगा गया. 40 रिक्षा ड्रायव्हर आज इथे फक्त आमची लाडकी बहिणीला वाईट. आज ज्याच्या संकल्पने ताई तुमचा एवढा मोठा आधार आहे आम्हाला लाडकी बहिणीचा. एवढा आधार आहे का पुढच्या निवडणुकीत पण तीच लाडकी बहीण आपल्याला निवडून देणार. आणि एवढा सांगतो शेवटचा, आघाडी महायुती हो का नका हो. वाणी साहेब लढायचा म्हणजे लढायचं.
समीकरण मध्ये आपण स्वतःच्या ताकदीवर पक्षाने आदेश दिले तर पक्षाने स्वतःच्या ताकदीवर उतरायचं. पण माझा सोनेरी वाक्य आठवण ठेवा, पुढचा महापौर राष्ट्रवादीने निर्णय घेतल्याशिवाय होणार नाही. येत्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र, जसं आज आपण आमच्या एकत्र, माझ्या सोबत आहे परांजपे साहेब, आमच्या सर्वांच्या सोबत आहे. ताई जसं म्हणते ना, या मुल्ला आणि ब्राह्मणचं समीकरण प्रत्येक शहरात असेल तर पक्षाचं काय होईल. या राम रहीमनी जे 25 वर्ष आमदार असलेल्या माणसाला वेळ करून टाकले दोघांनी, हे प्रत्येक शहरात असेल तर राष्ट्रवादीचं काय होईल. आमच्या लाडकी बहिणीचं प्रत्येक वेळी हे वाक्य दोघांना बघितल्यावर नक्की हे प्रत्येक प्रभागात असेल. मी आपल्याला शेवटचं एवढाच वचन देतो, सोबत तुमच्यासाठी राहिलं, कधी तुमच्याकडून अपेक्षा केलेली नाही. स्वार्थ नसताना निस्वार्थीपणे तुमची सेवा केलेलं. आजपासून या क्षणापासून नजीक त्या दिवशीपासून खचला नाहीये, तसं तुम्ही ना खचता. येत्या महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत त्या जिद्दीने, त्या हिमतीने तुम्ही माझ्या सोबत, या पक्षासोबत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अजितदादांचा विचार घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत राहणार. हीच आपल्याकडे मी वचन घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व प्रमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते आनंदजी परांजपे साहेब, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, आमचे ठाणे शहर जिल्ह्याचे शहर प्रमुख, ठाणे शहर जिल्हा प्रमुख नजीबभाई मुल्ला साहेब आणि सर्व स्टेजवरील आदरणीय व्यासपीठ व सन्माननीय स्टेज, समोर बसलेल्या माझ्या सर्व ठाणे शहर जिल्ह्यातील सर्व बांधवांना मी एकच विनंती करेल की तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जो विश्वास ठेवून आदरणीय नजीब मुल्ला साहेब, आदरणीय दादा आनंद परांजपे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही जे आज ठाणे शहरामध्ये पक्ष प्रवेश करताय, तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या वाटचालीला आमच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा असतील. आदरणीय ताईंनी आज महिला व बालविकास मंत्री आपल्या ताई आहेत, त्यांनी आणि दादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे काम केलेलं आहे, महिलांना जी लाडकी बहीण योजना, याचे जे आज महिलांना पैसे भेटतायत, खरंच आज ताई त्या पैशाचे खूप आपल्या महिला भगिनी खूप चांगला उपयोग करतायत आणि आम्ही सर्व ठाणे शहर जिल्ह्यातील तमाम महिला भगिनी आपले मनापासून आभार मानतो की ताई आपल्यामुळे आज आम्हाला आमचे हक्काचे पैसे पाकिट मनी म्हणून किंवा आमच्या घर खर्चाला म्हणून ते पैसे कामधंद्याला उपयोगाला येतात. त्यामुळे आम्ही आदिती ताईंचे मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे आदरणीय नेते आनंद परांजपे साहेब, नजीब मुल्ला साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणू एवढाच आम्ही प्रयत्न करू. एवढे 2 शब्द मी बोलते आणि थांबते. जय हिंद, जय राष्ट्रवादी. पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आदित्य जे आहे स्वतः एवढ्या कामात व्यस्त असून मला ते माझ्या माहितीनुसार आता अनिवार्य आले, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. कारण ताई आपण नेते असे वागले तर कार्यकर्त्यांच्या मनोबल नक्कीच वाढेल, त्याबद्दल आभारी आहे. जवळजवळ 2.5-3 वर्षानंतर ह्या मंचावर म्हणजे घड्याळ या चिन्हावर भाषण करायला उभा आहे मी. या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण सर्व लोकांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, इथे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला असतील, विशेष करून आनंद परांजपे असतील, सगळ्यांनीच नगरसेवक, आजी माजी नगरसेवक सगळ्यांनी मला स्वीकारलं म्हणायला काय हरकत नाही ना, कारण आधी वर्ष तिकडे होतो ना मी, आणि मला स्वीकारलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पण आज मंत्री महोदय इथे आलेले, त्यांच्यासमोर भाषण जास्त न करता मी एक त्यांना ग्वाही देईन की काही आज ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय
ह्याच्यानंतर जेव्हा संपर्कामध्ये ठाण्याचे म्हणून आपल्याला बोलू, आपण महाराष्ट्राच्या मध्ये हात द्याते, त्या दिवशी हा हॉल कमी पडेल, एक मैदान घेऊन आम्ही आपल्याला बोलू आणि ठाणे शहराचे कार्यकर्त्यांचा प्रवेश आम्ही घेऊ. नक्की आपल्याला विनंती करतो, आपण आला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हमारे परांजपे साहब, नजीबुल्ला साहब, सुहाजी देसाई साहब, ऐसे सम्मानित व्यासपीठ और साथ ही आज हमारे जो मेरे साथ में प्रवेश किए एडवोकेट मोहम्मद 12-15 सालों से, जब से मतलब एनएस हुआ है तब से कांग्रेस में हम काम कर रहे थे, लेकिन कांग्रेस में काम करते हुए भी हम लोग जब भी नजीब भाई के पास में गए किसी भी काम को लेकर, और उनका जो काम करने का स्टाइल था वो जो हमारे युवक है सारे उनको बहुत प्रेरित करता था. काफी दिनों से मेरे जो सहकारी मित्र थे वह काफी सारे मेरे पीछे लगते थे कि नहीं हमें नजीब भाई के साथ में काम करना चाहिए, नजीब भाई के साथ में काम करना चाहिए, और बहुत सारे लोगों की मांग थी. और साथ ही हमारे जिया भाई वगैरह, अजीत ओझा, सारे हमारे एकदम ये थे कि नहीं हमें अब काम करना. और दादा का जो स्टाइल था, सुबह 5 बजे उठकर 7 बजे कहीं पर पहुंचना और सारा, मतलब उससे हम बहुत इंस्पायर थे. और आज हमने ऑफिशियली तौर पे नजीब भाई के नेतृत्व में यहाँ पर प्रवेश किया है. और आगे हम नजीब भाई से बस इतना ही चाहते हैं, जैसे आप सभी लोगों पर ध्यान रखते हो उसी तरह अपना प्यार हमारे तरफ एकदम भक्कम बने बनाए रखिए. बस, धन्यवाद.